राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतरावजी पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, त्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत, आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संपूर्ण कॅबिनेटच इकडे आलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट आहे। माननीय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, अरे तिकडे काय करताय? घ्या ना इकडे, घ्या ना असं। बरे संदीप, आपण असं काय करताय? आपण या भागाचं प्रतिनिधित्व करताय दादरचं। हे सगळे प्रमुख सगळे नेते इथे आलेले आहेत। मनसेचे जे आमचे सहकारी आहेत ते इथे बहुतेक 24 वर्षांनी आलेत असं नांदगावकर मला सांगत होते। 24 वर्ष, त्यानंतर पानसांचा नंबर लागतो। 11 वर्षांनी ते आलेले आहेत। जयंतराव प्रथम आलेले आहेत। या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आजच्या घाईघाईनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेचं भूमिका स्पष्ट करण्यामागचं एवढंच एक लहानसं कारण आहे, पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं। गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत। ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत लढतोय, त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे। त्यातून काय निष्पन्न होईल याच्याविषयी शंका आहे। आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक फार मोठा मेळावा कोरेगावला पार पडला आणि तेथे माननीय राज ठाकरे यांनी 2 मुद्दे मांडले। त्यांनी सांगितलं की मतदान करा किंवा करू नका, निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे। महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार आजही आहेत, म्हणजे जवळजवळ 1 कोटी। हे 1 कोटी मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहे आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे। हे मी यासाठी सांगतो आहे, कालच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू। हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात। आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले 1 कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा। काही उदाहरणं सकाळी सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात। त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं। जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या निवडणुकीत मी 20,000 मतदार बाहेरून आणले, त्यांना मतदार केलं आणि त्याच्यामुळे मी जिंकू शकलो। याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे? एक आमदार सांगतो आहे। दुसरं म्हणजे मला वाटतं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, मंदा म्हात्रेंचं सुद्धा फार महत्त्वाचं वक्तव्य आहे। त्या म्हणतात, यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र ती नावं कधीच कमी झाली नाहीत। अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात, हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत। नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41,000